नमो बुद्धाय, जय भीम. मित्र हो, बोधिपथ संदेश या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आणि सर्व बांधवांना मार्गशीर्ष पौर्णिमेच्या धम्मांकित कोटी कोटी शुभेच्छा. बौद्ध धम्मात मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व. बौद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे. भगवान बुद्धाच्या आयुष्यात सर्व महत्त्वाच्या घटना पौर्णिमेच्याच दिवशी घडल्या आहेत. बुद्धाचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती, सारनाथ येथे केलेले धम्मचक्र प्रवर्तन, कुशीनगर येथील महापरिनिर्वाण अशा सर्व महत्त्वपूर्ण घटना पौर्णिमेच्याच दिवशी घडलेल्या आहेत. मी या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेला घडलेल्या 4 महत्त्वपूर्ण घटनेचा उल्लेख करीत आहे. पहिली घटना, नालागिरी हत्तीवर मैत्री भावनेने तथागताने मिळविलेला विजय. दुसरी घटना, राजा बिंबिसाराचे दान. तिसरी घटना, श्रीलंकेत भिक्खुनी संघाची स्थापना. चौथी घटना, श्रीलंकेत बोधी वृक्षांचे रोपण. त्यापैकी पहिली घटना, नालागिरी हत्तीवर तथागताने मैत्री भावनेने मिळविलेला विजय. देवदत्त हा तथागत बुद्धाचा आतेभाव होता. तो श्रमण गौतमाचा बालपणापासूनच विरोधक होता. देवदत्ताने मगध सम्राट बिंबिसार याचा पुत्र राजा अजातशत्रू याच्याशी जवळीक निर्माण केली होती. देवदत्त हा कपटी होता. त्याने 3 वेळा बुद्धाचा वध करण्याचा प्रयत्न केला. राजा अजातशत्रूच्या राजगृही वास्तव्यास असताना त्याने 3ऱ्यांदा बुद्धाचा वध करण्याचा प्रयत्न केला. तो असा: त्या समयी राजगृह येथे नालागिरी नावाचा क्रूर नरभेदक हत्ती होता. देवदत्त राजगृही हत्ती खाण्यात गेला आणि हत्ती खाण्याच्या रक्षकाला म्हणाला की मी अजातशत्रू राजाचा मित्र आहे, आप्त आहे. कनिष्ठ पदाच्या कोणत्याही व्यक्तीला मी श्रेष्ठ पदावर पोहोचवू शकतो. त्यांच्या वेतनात मी वाढ करू शकतो. अशा प्रकारचे आमिष देवदत्ताने रक्षकाला दाखविले आणि म्हणाला की जेव्हा श्रमण गौतम या पथावरून मार्गक्रमण करील तेव्हा नालागिरी हत्तीला याच पथावरून मोकळे सोडून द्यावे. या आमिषाला रक्षक बळी पडला. हे कृत्य करण्यासाठी देवदत्ताने धनुर्धारी नियुक्त केले होते. नियुक्त केलेल्या धनुर्धारीने देवदत्ताने सांगितल्याप्रमाणे त्या पिसाळलेल्या नालागिरी हत्तीला श्रमण गौतम जेथून जात होते त्या ठिकाणी मोकळे सोडले. नालागिरी वायुवेगाने बुद्धांच्या अंगावर चाल करून आला. मात्र बुद्धाच्या जवळ येताच त्याचा वेग कमी झाला आणि शांत होत त्याने बुद्धापुढे गुडघे टेकले. तसेच त्याने आपल्या सोंडेने बुद्धांना अभिवादन केले. बुद्धाने मैत्री भावनेने नालागिरी हत्तीवर विजय मिळविला. बुद्धाच्या महान प्रतापापैकी हा एक प्रताप मानला जातो. हा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेचा होय. दुसरी घटना म्हणजे राजा बिंबिसाराचे दान. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध राजगृहाला गेले. तेथे राजा बिंबिसार याने आपले वेळुवन बुद्धाच्या भिक्षू संघाला दान दिले. भगवान बुद्ध राजगृहाला आले आहेत ही वार्ता कळताच त्यांच्या दर्शनासाठी राजा बिंबिसार आणि नगरातील प्रजा तेथे गेली. या दिवशी राजा बिंबिसाराने तथागत बुद्धांना भिक्षू संघासह भोजनाचे निमंत्रण दिले. बुद्धांनी त्या भोजनाचे निमंत्रण स्वीकारले. भोजनानंतर बुद्धांनी धर्म उपदेश दिला. त्यानंतर बिंबिसार राजाने बुद्धाच्या संघाला वेळुवन दान दिले. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेचाच होय. तिसरी घटना म्हणजे श्रीलंकेत भिक्खुनी संघाची स्थापना. मार्गशीर्ष पौर्णिमेच्याच दिवशी श्रीलंकेत सम्राट अशोकाची कन्या
संघमित्राच्या हस्ते भिक्खुनी संघाची स्थापना करण्यात आली. अर्हत पदाला पोहोचलेली भिक्खुनी संघमित्रा ही सम्राट अशोकाची एकुलती एक मुलगी होती. ती विवाहित होती. तिला सुमन नावाचा मुलगा होता. सम्राट अशोकाच्या आज्ञेने संघमित्रा श्रीलंकेला रवाना झाली तेव्हा तिचे वय फक्त 19 वर्षाचे होते. चौथी घटना म्हणजे श्रीलंकेत बोधी वृक्षांचे रोपण. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच भिक्खुनी संघमित्रा हिने आपल्या सोबत नेलेली बुद्धगया येथील बोधी वृक्षांची फांदी श्रीलंकेतील अनुराधापूर या जुन्या राजधानीच्या शहरात लावली. ही अत्यंत महत्त्वाची घटना मार्गशीर्ष पौर्णिमेलाच घडली. ह्या चारही घटना मार्गशीर्ष पौर्णिमेला घडल्यामुळे या संदर्भात मार्गशीर्ष पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. मित्रहो, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक, शेअर व कमेंट करून या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे भागीदार व्हा. धन्यवाद.